या सभागृहाचे नेते मुख्यमंत्री महोदय यांनी शक्ती कायदा जो पूर्वी सभागृहामध्ये मंजूर झाला होता आणि तो मंजुरी करता राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेला होता, त्याच्यामध्ये नवीन जी केंद्र सरकारनं आता सुधारणा केलेली आहे त्याच्यामधली कोणकोणती कलमं आली आहेत आणि ती कलमं पुन्हा या कायद्यामध्ये येणं अपेक्षित आहे नाही, किंवा ज्याच्यामध्ये काही दोन अधिकची कलमं ॲड करावी की जे स्टेट कलमं आहेत म्हणून आली. मला या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय कृपया महाराष्ट्रामध्ये माझ्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नये, पण तरी सुद्धा मी माझ्या भावना या ठिकाणी मांडतो. महिलांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं सेक्शुअल हॅरेसमेंट होता कामा नये, त्यांना सर्वार्थानं संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं हक्काचं रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या सगळ्याचं कायद्याचं रक्षण किंवा एकंदरीत त्यांच्याबद्दलचा जो काही पिढ्यानपिढ्या पुरुष प्रधान संस्कृतीनं जो काही महिलांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, त्यातून या महिलांची सुटका झाली पाहिजे असे वेगवेगळे कायदे अनेक वेळा करण्यात आले. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अनेक समाज सुधारक आहेत. आपण जरी पुरुष प्रधान संस्कृती म्हणालो तरी या महिलांच्या हक्कांकरता लढा सगळ्यात जास्त देणारे पुरुषच समाज सुधारक आहेत. हे मुख्यमंत्री महोदय आपल्याला मान्य करावं लागेल. महिला देखील आहेत. माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं महिलांच्या हक्काचं रक्षण आपण करतोय, त्यांच्या इज्जतीचं, इभ्रतीचं आपण जसं रक्षण करतोय, त्यांच्या चारित्र्याचं जसं आपण रक्षण करतोय, अशाच पद्धतीनं समाजामध्ये काही रिपोर्ट्स आहेत की पुरुषांना सुद्धा, पुरुषांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे मुख्यमंत्री महोदय अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. 1986 पासून जे जे कायदे झाले त्या कायद्याचं आपण समर्थनच करतोय की ते महिलांचं रक्षण करण्याकरता कायदे झाले, पण असा एकही कायदा देशामध्ये नाही किंवा महाराष्ट्रामध्ये नाही की पुरुषांच्यावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्यांनी कुठेतरी दाद मागावी. अशा पद्धतीचा कुठेही कायदा मुख्यमंत्री महोदय माझ्या ज्ञानाप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे नाही. मध्यंतरी संभाजीनगरमध्ये एक महिलांची परिषद झाली, अध्यक्ष महोदय, महिलांची परिषद झाली आणि त्या महिलांच्या परिषदेमध्ये एका महिला व्याख्यातेने पुरुषांच्यावर कशा प्रकारचे अत्याचारनी अन्याय होत आहेत, परंतु पुरुषांना कुठेही दाद मागण्याची जागा नाही, कायद्यामध्ये तरतूद नाही, आणि म्हणून पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची कायद्यामध्ये तरतूद व्हावी असं महिला परिषदेमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय मागणी झाली. त्यांनी जी आकडेवारी दिली, आज हा कायदा आपण इथं आणणार होता सभागृहात, मला माहित नाही ना तर मी ती आकडेवारी आणली असती. त्यांनी जी आकडेवारी दिली ती आकडेवारी इतकी भयानक आहे, आणि विशेष करून सवर्ण वर्गातले पुरुष हे सगळ्यात जास्त आत्महत्या करतात अशा पद्धतीने त्यांनी आकडेवारी दिली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की आजही आपण आता अशोक खरात प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय, आपण बघतो. एवढे सगळे कायदे करून, एवढ्या सगळ्या तरतुदी करून हे शेवटी प्रकरण दिवसागणिक थांबतंय, कमी होतंय, याच्यावर चर्चा होऊ शकते. कारण यातून ऋषीमुनींची सुटका झाली नाही, साधू संतांची सुटका झाली नाही, राजा राजवाड्यांची सुटका झाली नाही. हे सगळंच फार परंपरेतून हे चालत आलं, त्याचं मी समर्थन करत नाही. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, मी या कुठल्याही गोष्टीचं समर्थन मुख्यमंत्री महोदय करत नाही. अशोक खरातच्या बाबतीत सुद्धा मी माझं काल मत नोंदवलंय मुख्यमंत्री महोदय, आणि आपल्याला माहित आहे की माझी भूमिका ही नेहमी कुठल्याही पार्शली नसते, संपूर्णपणे सर्वसमावेशक असते. आणि म्हणून आपण असा देखील विचार करावा की पुरुषांना सुद्धा न्याय मागण्याची व्यवस्था व्हावी. कुठलाही कायदा ज्या वेळेला एकांगी होतो त्यावेळेला त्या कायद्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही. आणि जर हे सुखासुखी संसार चालायला पाहिजे असतील मुख्यमंत्री महोदय, तर शेवटी अशा पद्धतीचे कायदे करून कुठलाही संसार सुखाचा चालेल असं मला वाटत नाही. त्याच्याकरता दोन्ही बाजूनं त्याच्यामध्ये साम्यता असली पाहिजे, समानता असली पाहिजे. महिलांचे हक्क, महिलांचं रक्षण केलंच पाहिजे, पण अन्याय होत असेल तर तिथं पुरुषांना सुद्धा दाद मागण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे मुख्यमंत्री महोदय. आणि म्हणून आज नाही, या कायद्यामध्ये तरतूद नाही, पण आपण स्वतंत्रपणे माझ्या भावनांचा, आणि मी म्हणतो या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास करणारी एखादी समिती नेमा, आणि मग महिलांच्या हक्कांना त्या कायद्याला धक्का न लागता पुरुषांना सुद्धा न्याय देण्याची व्यवस्था आपल्याला काही करता येईल का, हा विचार आपण करावा. हे अध्यक्ष महोदय मी सांगण्याकरता आलो. मी कधी चुकीचं काय बोललो असेल तर आपण ते रेकॉर्डनं काढून टाका, परंतु ही भावना या निमित्तानं पोहोचणं अध्यक्ष महोदय महत्वाची आहे. दोन्ही बाजू या ठिकाणी आल्या पाहिजेत.
कायदा हा सर्वसमावेशक असला पाहिजे, कायदा हा सर्वांना न्याय देणारा असला पाहिजे. तर एका घटकाला न्याय दिला तर दुसऱ्या घटकाला माझ्यावर अन्याय झाला म्हणून तो अधिक पेटून उठतो, तो अधिक चिडून उठतो, तो अधिक रागावतो आणि मग नाहीतरी मरायचंच आहे ना, आपल्याला माहित आहे नाहीतरी होणारच आहे ना, मग आता आणखीन काहीतरी करावं, ही भावना त्या ठिकाणी वाढीस लागते. म्हणून पुरुषांना सुद्धा न्याय देणारी व्यवस्था कायद्यानं आपल्याला करता येईल का याचा आपण या निमित्तानं अभ्यास करावा. आणि आपण ह्या ज्या अमेंडमेंट आणलेल्या आहेत याला आमच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे एवढंच जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. महोदय, या शक्ती कायद्याला सगळ्यांनीच पूर्वीपासून पाठिंबा दिलेला आहे. जी बाजू आता भास्कर जाधव साहेबांनी मांडली त्या बाजूचा विचार केला असता अध्यक्ष महोदय, मी अशा अनेक आत्महत्या या ठिकाणी सांगू शकतो ज्या कारण नसताना केवळ भीतीपोटी पुरुषांनी केलेल्या आहेत. काही मर्यादा, किती वर्षानंतर बलात्काराची केस टाकायची, कारण का पोलीस केस आली की रजिस्टर करून टाकतात आणि त्याच्यासाठी मग ते सुप्रीम कोर्टाचं रुलिंग दाखवतात. काय करणार साहेब, केस आली, घ्यावी लागली. ललित कुमारी वर्सेस बिहार गव्हर्नमेंटची जी केस आहे की कुठलेही आले की घ्या. अध्यक्ष महोदय, माझं म्हणजे आपल्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की काहीतरी मर्यादा ठेवा की बाबा बलात्कार म्हणजे काहीतरी पुरावा असला पाहिजे, काहीतरी मेडिकल टेस्ट असली पाहिजे. काय माझ्यावरती 2017 साली बलात्कार केला, 2025 साली केस. ह्याच्यासाठी म्हणजे कुठेतरी एक आपण लिबरल नेशन, लिबरल महाराष्ट्र, पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देणारा, महिलांना न्याय देणारा महाराष्ट्र, हे सगळं खरं असलं तरी त्याचे जे होणारे गैरफायदे आहेत ह्याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कदाचित गैरसमज आमच्याबद्दल होईल महाराष्ट्रामध्ये, पण तो कोणीतरी मांडायला पाहिजे ना की बाबा 2 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 1 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 5-5 वर्ष, 4-4 वर्ष, त्याच्यातली काही प्रकरणं ही म्युच्युअल असतात. पण म्युच्युअलमध्ये भांडण झालं की गेलं तर त्याच्यावरती सुद्धा काही या शक्ती कायद्यामध्ये अंतर्भूत करून काही करता येतं का केलं तर त्या शक्ती कायद्याचा फायदा दुसऱ्या जेंडर मुक्ती कायदा नाही, पण ह्याच्यात आपल्याला आणता येईल ना की हे एवढ्या ह्याच्यातच आपल्याला तुम्हाला हे दाखल करता येईल किंवा काय बघा, म्हणजे आपण त्याला जमेल त्याचं, पण ह्याच्यामध्ये हा अन्याय दूर केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. महोदय, जेव्हा कधी राज्यात किंवा देशात अशी मोठी घटना घडली म्हणून रेअर होतोय म्हणून आपण हे कायदा आणतोय. रेअरेस्ट रेअरसाठी हे कायदा खरं म्हणजे शक्ती कायदा म्हणजे रेअरेस्ट रेअर जेव्हा घटना घडते म्हणजे जे घटायलाच नाही हवे तेव्हा आली म्हणून हे सगळे एकमतीने आपण सगळे कायदा आणतोय. आजही जर आपण या महाराष्ट्र राज्यात किंवा मुंबईत बघितलं तर कुठल्याही केसेसचा, आणि मी सुप्रीम कोर्टचा हे करतोय म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे ऑर्डर झाले त्यांना मी सांगतोय की मॅक्झिमम केसेस आजही डावरीचे झाले त्या संदर्भात सुप्रीम कोर्टनीच दखल घेतली आणि त्यानंतर ACPला एक डेप्युटी डेजिग्नेटेड ऑफिसर गेला की कुठलाही केस रजिस्टर करण्याच्या आधी तिथे जावं. तशीच परिस्थिती जर आपण बघायला गेलो तर पोस्कोची, आज पोस्कोची केसही जर आपण या महाराष्ट्रात बघितली तर त्याचा उपयोग आणि दुरुपयोगच्या संदर्भात जर आपण माहिती काढली तर 70% पेक्षा जास्त पोस्कोचे केसेस दुरुपयोग झालेले आहेत. आता आपण अमेंडमेंटच्या संदर्भात आपण सांगितलं की व्हॉट्सअप, ईमेल या पद्धतीने जर आपण त्यामध्ये बदल करण्यासाठी आपण हा प्रस्ताव आणलेला आहे. आपल्याला माहिती आहे आज आपण स्वतः मोठा AIचा हब जर कुठे होणार आहे ते महाराष्ट्र होणार आपल्या राज्य देशामध्ये. तर आपल्याला माहिती आहे की किती सोपं आहे कोणाचा मोबाईलवरून हॅक करून 2 मिनिटं लागत आहे. शॉपिंग करायला गेलं तर मोबाईल टच करतात पर्सला आणि त्यांचं कार्ड आपण एकूण घेऊन येतोय आणि बिल भरतो आणि आपले कितीतरी केसेस असे पेंडिंग आहेत. ते हे करत असताना बिलाला तर कोणाचाच विरोध नाही, प्रश्नच येत नाही, कारण एक पॉईंट आपण काढायला गेलो तर त्यामध्ये भरपूर मीडिया मागेच लागणार आहे. पण हे पास करत असताना हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम अशी केसेस येत असतील तर त्याची शहानिशा होणं फारच गरजेचं आहे. त्याची पूर्णपणे शहानिशा करूनच तुम्ही जे वरिष्ठ अधिकारी म्हणजे DCP किंवा त्याचे वरचे अधिकारी याच्यावरती पूर्ण शहानिशा करूनच त्याच्यावरती कारवाई किंवा अटकचा प्रोव्हिजन व्हावी ही आमची एक मागणी असते. चांगला कायदा जो आपण पारित केला होता, एकमताने केला होता, त्याला आपण अजूनही सुधारणा करून पुढे आणत आहोत. ह्याच्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. अर्थात एक आहे की सेक्शुअल हॅरेसमेंट जे असतं त्याच्यावर जो कायदा आहे की त्याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे ती जेंडर न्यूट्रल असायला पाहिजे, मला वाटतं सर्वच हाऊस मान्य करतं.
दुसरी बाब ही पण आहे की आज देखील अजूनही अशी परिस्थिती आहे की महिला शाळेत जायला किंवा कॉलेजमध्ये जायला किंवा ऑफिसला जायला ज्या काही परिस्थितीतून जातात त्या घाबरतात आणि म्हणून हा कायदा आणि ही जे काही आपण तरतुदी करतो ते येणं तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो किंवा प्रश्न विचारतो की हे जे आपण आज पारित करत आहोत आपल्या राज्यासाठी आहे, असाच ठराव करून आपण केंद्रासाठी म्हणजे भारतीय न्याय संहितेसाठी देखील करू शकतो का? कारण मला आठवतं जेव्हा आपण सायबर गुन्हे किंवा ते सगळं काही विचार करतो तेव्हा आपल्याकडून उत्तर आलेलं सरकारकडून की अनेकदा हे सगळं राष्ट्रीय पातळीवर होतं किंवा ह्याचे जे काही सोर्स असतात ते बाहेर असतात. आता ॲसिड विक्टिमचं नाव न बाहेर येऊ देणं किंवा जे काही डिजिटल माध्यम आहे हे नॅशनली मला वाटतं येणं गरजेचं आणि आपण जर इतिहासाबरोबर ठराव केला तर ते देशावर देखील त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो अशी मी आपल्याकडे विनंती करतो. धन्यवाद. सदस्यांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत निश्चित ते महत्त्वाचे आहेत, कारण कुठलाही कायदा करताना त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये अशा पद्धतीची ही भावना आहे. आणि या संदर्भात खरं म्हणजे वेळोवेळी आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याच्या मिसयूजची दखल घेतलेली आहे. किंबहुना मध्यंतरी ज्याचा उल्लेख आव्हाड साहेब किंवा आपण असलमजी आपण म्हणालात तर त्या संदर्भात म्हणजे कन्सेन्शुअल काही ॲक्टिव्हिटी झाली आणि नंतर मग त्याला कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न आला याच्यावर खूप कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने आत्ताच एक नुकता निर्णय दिलेला आहे की हा कायद्याचा मिसयूज आहे. त्यामुळे निश्चितपणे ही भावना योग्यच आहे की कोणी अशा प्रकारे कायद्याचा मिसयूज करू नये. तर त्याही दृष्टीने मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चित याचा एक अभ्यास करण्यात येईल की बाबा मिसयूजचा म्हणजे अशा प्रकारचे जे काही कायदे आहेत या कायद्यांचा कुठे दुरुपयोग केला जातो आहे का, आणि दुरुपयोग केला जात असेल तर जसं आदित्यजी म्हणाले तसं त्याला जेंडर न्यूट्रल करण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यामध्ये एक इक्विटी आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल हा निश्चितपणे आपण विचार करू. कारण कुठलाही कायदा करत असताना कायद्याचं मिसयूज होणं हे कायद्याला कधीच अपेक्षित नाही आहे किंवा त्या कायद्याचं वेपनायझेशन करणं म्हणजे त्याला एक वेपन म्हणून वापर करणं हे कुठेही अपेक्षित नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे ही जी भावना आपण सगळ्यांनी बोलून दाखवलेली आहे ती आपण त्या संदर्भात मी निर्देश देईल आणि त्याचाही हो ते म्हणूनच तोच विषय म्हणतोय मी तोच विषय भास्करराव पुरुषांचा जो आता विषय आलेला आहे. तर जर अशा प्रकार शेवटी पुरुषांना न्याय द्यायचा म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या कायद्याचं वेपनायझेशन होतं, वेपनायझेशन करून त्याचा मिसयूज होतो, तर म्हणूनच याचा एक थोडा तुलनात्मक अभ्यास करून मग त्याच्यावर काय केलं पाहिजे तर त्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील, वेपनायझेशन होऊ नये म्हणून. दुसरं आपण जे आदित्यजी सांगितलं या ठिकाणी तर मुळात कायदा आणि सुव्यवस्था ही हा स्टेट सब्जेक्ट आहे. पण ज्यावेळेस आपले सगळे प्रमुख कायदे असतात त्यावेळी केंद्र सरकार सगळ्या राज्यांकरता मिळून लेजिस्लेट करतं. तशा पद्धतीनं आपला BNS किंवा जुना IPC, CRPC, BNSS हे जे कायदे आहेत हे सगळ्या देशाकरता. पण प्रत्येक राज्याला हा अधिकार आहे की मूळ कायद्याशी इनकन्सिस्टंट नसेल अशा प्रकारची राज्य अमेंडमेंट ही राज्य करू शकतो. तर आपण यापूर्वीही IPCला अनेक अमेंडमेंट केल्या. आता आपण मकोकाचा कायदा केला आहे. मकोकाचा कायदा ही स्टेट अमेंडमेंट आहे टू IPC. त्यामुळे अशा प्रकारे IPC, CRPCचे जे कायदे आहे किंवा शक्ती कायदाही जो आपण केला होता हा शक्ती कायदा 3 कायद्यांना आपण अमेंडमेंट केली होती. CRPC, IPC आणि पॉक्सो या 3 कायद्याची ती अमेंडमेंट होती. आणि म्हणून या संदर्भात आता हा आणत असताना फॉर्च्युनेटली जे काही आपण जवळपास या ठिकाणी 9 तरतुदी आहेत की ज्या तरतुदी म्हणजे आपल्या शक्ती कायद्यातल्या या आता BNS मध्ये रिफ्लेक्ट झाल्यामुळे स्टेट अमेंडमेंटची आवश्यकता नाही. BNSचा तो पार्ट आहे. ज्या 2 आता आपण अमेंडमेंट करतोय या 2च शक्ती कायद्यातल्या अशा तरतुदी आहेत की ज्या BNS मध्ये आलेल्या नाहीत. आणि म्हणून हो नाही म्हणूनच तर आपण त्या दृष्टीने ह्या अमेंडमेंट तर करतोय आणि आपण त्या संदर्भात एक केंद्राला पत्र देखील लिहू की आम्ही या अमेंडमेंट करतोय. केंद्राला वाटलं तर केंद्राने इतर राज्यांकरता देखील या अमेंडमेंट या ठिकाणी कराव्यात. आणि मी सभागृहाला विनंती करतो की सभागृहाने हे जे विधेयक आहे याला मान्यता द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता विधेयक 2026 मांडण्यात आले. प्रस्ताव असा आहे की
प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले.